आणि काल संध्याकाळच्या सत्रात सुरू झालेला हा क्रिकेटचा सोहळा आता 2 मॅच पुरता उरलेला आहे. यानंतर सेमीफायनल होईल. सेमीफायनल आणि फायनल अशा 2च मॅच उरलेल्या आहेत. महत्त्वाची मॅच सेमीफायनल व्यावसायिक गटाची कामोठे विरुद्ध मालाड असा सामना पाहायला मिळतोय. कामोठे संघ बॅटिंगसाठी मैदानात, मालाड बॉलिंगसाठी, मतंग सारंग कांजूरमार्गचे खेळाडू गोलंदाजीसाठी तर फलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. तेवढे जबरदस्त खेळाडू आकाश गुरव गोवंडी परिसरातील खेळाडू आहेत. बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील आपल्याला. महत्वाच्या मॅचला सुरुवात 4 षटकांची लढत असणार आहे. पहिला बॉल ऑफ चमचा बाहेरचा आणि तिकडे एक धाव मात्र गोष्टंकित क्षेत्राच्या दिशेने हा चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. आयोजकांनी मात्र कोणत्याच गोष्टीची कमी ठेवली नाहीये. या स्पर्धेच्या माध्यमातून विविध पारितोषिक, मोठमोठी पारितोषिक या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि आता हा सेमीफायनलचा सामना व्यावसायिक गटाचा 50,000ची मॅच आहे. जो जिंकेल कमीत कमी 50,000 घेऊन जाणार आहे. कारण पहिला पुरस्कार 1 लाखाचा, दुसरा 50,000चा आहे. मालिकावीराला एक मोटरसायकल आहे या ठिकाणी. मतंग सारंग समोर आकाश टॅप केला जातोय समोरच्या दिशेने हो आणि तिकडे 2 धावा मात्र मिळतील. सुरुवातीला थोडीशी नशिबाची साथ मिळाली कारण झाडाला लागून चेंडू असं वाटत होतं की 2 मध्ये जाईल, परंतु तो खाली आला होता, परंतु नाही अडवता आला आणि तिकडे 2 धावा मात्र पाहायला मिळतील. खोताची वाडी महिला नवरात्रोत्सव मंडळाच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आज मुंबईचा गिरगाव हा परिसर खऱ्या अर्थाने मराठी संस्कृती ज्या ठिकाणावरून खुलली फुलली असा हा परिसर आपल्याला पाहायला मिळतो. गणेशोत्सवाची सुरुवात देखील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी याच परिसरामधून केली. यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न नाही यशस्वी झालाय. डॉट बॉल. गिरगावच्या शोभायात्रा चर्चेत असतात, गिरगावचे गणपती चर्चेत असतात, गिरगावच्या विसर्जन देखील तेवढंच चर्चेत असताना पाहायला मिळतं. इकडले सर्व खेळ चर्चेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. इकडली चौपाटी चर्चेत असताना पाहायला मिळते आणि इकडली मराठी पण देखील चर्चेत असताना पाहायला मिळतं. यस गोविंदा खऱ्या अर्थाने या परिसरातून ठाण्याच्या टेंबी नाक्यापर्यंतचा मात्र या परिसराचा झेंडा कोणी फडकवला असेल तर खोताची वाडीने फडकवला आणि ते मात्र नक्कीच नामवंत गोविंदा पथक. आज मात्र त्यांचाही उल्लेख या ठिकाणी करूयात आपण. मग इकडनं चे चित्ररथ पाहायला मिळत असतात आपल्या विविध सणांच्या माध्यमातून. इकडली दिवाळी, इकडला दसरा, इकडला गुढीपाडवा तर अख्ख्या जगात प्रसिद्ध आहे आणि इकडलं मराठी पण. चला पंचांचा निर्णय जो आहे तो मान्य करा आणि चला मॅच सुरू करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चला मॅच सुरू करायची आहे. मंचावर जर पाहिलं तर बाबूदादांचं आगमन होताना पाहायला मिळत आहे. आज अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा येऊ लागली आहे, परंतु मजा येणार आहे. एक महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
या ठिकाणी संदीपजी मांजरेकर सरांचं देखील या ठिकाणी खेळाडू खेळाडू बाद आहेत. संदेश मांजरेकर सरांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. ज्यांचं देखील मार्गदर्शन या स्पर्धेसाठी सातत्याने लाभलेलं आहे. गिरगावची सुवर्ण चषक आपण या ठिकाणी स्पर्धा पाहतोय आणि या स्पर्धेचा जर पाहिलं तर आज दिवस शेवटचा आहे. काल सुरू झालेली स्पर्धा सगळ्यांच्याच मनात घर करून राहताना पाहायला मिळाली. छोट्याशा जागेत एवढं मोठं क्रिकेट या ठिकाणी सादर करताना पाहायला मिळत आहे. यूट्यूबला श्री साई स्पोर्ट्स शैलीजी पाटील परागजी पाटील यांचा ब्रँड आपण आज महाराष्ट्रभर झळकताना पाहायला मिळतोय. आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये पहिलं प्राधान्य जर पाहिलं तर साई स्पोर्ट्सला सातत्याने असतं आणि लाईव्ह क्षेत्रात देखील मात्र खूप चांगलं काम त्यांचं सुरू आणि जगभरी स्पर्धाही श्री साई स्पोर्ट्सला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी 3 धावा धावफलकावर आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल अखिल कुसरार. 1 to go. एक वेगळ्या पद्धतीचा आवाज देण्याची शैली आहे पंच अजित निकम सरांची. हो 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 बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय. पहिली ओव्हर इकडे संपलेली आणि फक्त 3 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. मालाड विरुद्ध कामोटे अशी ही लढत या ठिकाणी पाहायला मिळते. यस आता जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने जशी आपल्याला पावसाची चाहूल लागते ना तसंच आपल्याला चाहूल लागतात विविध सणांची. गणपती बाप्पाच्या आगमनाची ओढ लागलेली असते. आपण आपल्याला ठराविक मूर्ती बुक करावी लागते. ती यावर्षी कशा प्रकारची असेल किती उंचीची असेल याची सुद्धा सगळ्यांना चाहूल लागलेली असते. विविध प्रकारचे सण दहीहंडीच्या प्रॅक्टिसला देखील काही दिवसांनी सुरुवात होत पाहायला मिळेल. यावर्षी किती तयारी करायची, कोणती हंडी फोडायला जायची, ठाण्याला जायचं का, आपल्या परिसरामध्ये थांबायचं का, टी शर्ट कशा प्रकारचे असणार, असे विविध सण या आपण उत्सवप्रिय आहोत. आणि खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये तुम्ही जर असाल तर सगळ्या प्रकारचे सण उत्साहात थाटामाटात आपण साजरे करतो आणि म्हणूनच जगातील सगळ्या शहरांपेक्षा वेगळी आपली मुंबई आहे आणि सगळ्यांना सामावून घेणारी आपली मुंबईची बातच न्यारी आहे. क्रिकेटची पंढरी सुद्धा आहे हीच मुंबई. मग इकडे उन्हाळ्यात क्रिकेट, इथे पावसाळ्यात क्रिकेट, इथे हिवाळ्यात क्रिकेट आणि या क्रिकेटची बात न्यारी आहे. आणि क्रिकेट जर मुंबईत असेल तर आणखीनच मजा. टॅप केलाय समोर वेगात बॉल 2 धावांसाठी पाठवण्यात आलाय फटका. चांगला स्ट्रोक खेळला आकाशने. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेत कालपासून आतापर्यंत एकही चौकार गेलेला नाहीये आणि जर तो गेला तर 1000 रुपयाचा पुरस्कार कमिटीकडून दिला जाणार आहे. कदाचित फायनल साठी अमाऊंट वाढली देखील जाईल. टॅप केला जातो यावेळेला. 1 धाव तिकडे मिळणार आहे. मुंबई आणि मुंबईच्या क्रिकेटची चर्चा देखील आपण जरूर करतोय. इकडे क्रिकेट थांबत नाही. मुंबईची माणसं देखील तशीच धावपळ सातत्याने त्यांची देखील पाहायला मिळत असते. मुंबईची एक खासियत आहे, मुंबईकरांची घरं छोटी असतात परंतु मुंबईकरांची मनं मोठी असतात आणि असे आपण मुंबईकर आहोत सगळे. यावेळेला पुन्हा टॅप केलाय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला आलाय करा. परंतु क्रिकेट म्हटलं तर आपण विसरून जातो. जाता जाता अगदी ओव्हल मैदानावरच्या मॅच पाहतो. शिवाजी पार्कातून जर जात असेल तर तिकडल्या मॅच आपण पाहतो. जर आता मरीन लाईनच्या किनाऱ्यावरील काही जिमखाने आहेत तिकडून जरी आपण जात असो गाडीने थोडा वेळ थांबून आपण मॅचेस पाहतो. परंतु हे क्रिकेट पाहायची देखील एक वेगळी मजा आहे आणि त्यातल्या त्यात लाडकं क्रिकेट अंडरआर्म क्रिकेट मैदानात झाल्या कारणाने मात्र या अंडरआर्म क्रिकेटला मुंबईकरांनी डोक्यावर घेतलं. यावेळेला पुन्हा टॅप करण्याचा प्रयत्न थोडासा लांबून खेचला. 1 धाव मात्र त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. अरुण गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अरुण यादव कुर्ल्याचे खेळाडू आहेत. धावसंख्या जर पाहिली तर आता 8 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. अखिल एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आकाश आपल्याला पाहायला मिळत आहेत कामोटे टीमसाठी. क्षेत्ररक्षणात दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न अखिल. ओ हो हो यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळले जरूर. तिकडे फिल्डर आहेत, रन नाही मिळणार आहेत. पराग शिंदे आले होते तिकडे. डॉट बॉल पायी तटबंदी केली आहे.
अशा अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण करणंही सोपं नाहीये आणि रन काढणंही सोपं नाहीये. पहा बॉल अडतोय तिकडे आणि आता आणखीन एक हे चक्रव्यूह भेदणं थोडंसं अवघड जात आहे आणि तिकडे आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 8. आणि खऱ्या अर्थाने मराठी संस्कृती सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर गिरगावमध्ये यावं लागेल. थोड्या वेळापूर्वी थोडं सहज असं पुढे गेलो, एक प्रकाश नावाचं हॉटेल मिळालं आणि काय मराठी पदार्थ त्या ठिकाणी पाहायला मिळाले विविध. आणि त्याच्यामुळे हा संपूर्ण परिसर जर पाहिला तर जरी चाळींची जागा टॉवरने घेतली, मराठी पण आजही या ठिकाणी टिकून आहे. दोन ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. धावा कराव्या लागणार आहेत. कामोठीला धावा कराव्या लागतील. 8 धावा धावफलकावर आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पराग शिंदे अनुभवी गोलंदाज आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर आज या ठिकाणी श्री साई स्पोर्टचे सर्वा एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आणि ज्यांच्याबरोबर मलाही क्रिकेट खेळण्याचं भाग्य लाभलं एकत्र असे शैलेजी पाटील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. या ठिकाणी या फलक जर पाहिलं तर 9 वर पाहिला मिळतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. धावा कराव्या लागणार. क्रिकेटच्या खेळात बॅटर मैदानात गेला त्याला पहिलं काम हेच करायचं, धावा करायच्यात. हे सूत्र आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि इकडे धावा करण्यासाठी आकाश एका बाजूला आहेत आणि आकाशच्या जोडीला आता निखिल आहेत. हो, पराग शिंदे अप्रतिम गोलंदाजी, जबरदस्त लेग स्पिन गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा असे काही गोलंदाज आहेत एवढा काही मोठमोठा टर्न करतात. शेनॉननी पाहिलं असेल तर ते सुद्धा त्यांनी सुद्धा सलाम केला असता. एवढे मोठा टर्न करणारे बॉलर सुद्धा आपल्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये आहेत. निखिल हो यस आमंत्रित केलं पुढे येऊन खेळण्यासाठी आणि आपलं क्रीज सोडून बाहेर आले खरे. व्हाईट बॉल घोषित केला आहे परंतु विकेट सुद्धा या ठिकाणी येणार आहे. यस बॉल काउंट होईल परंतु रन सुद्धा काउंट होणार आहे आणि धाव फलक जर पाहिलं तर आता 10 वर जाणार आहे. तिसरी ओव्हर सुरू आहे. विस्मया ओमकार मालाड विरुद्ध अधिराज सत्यविनायक कामोठे असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन कोण आहे? बॅट्समन या वेळेला आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न तिकडे होतोय करा परंतु धाव घेतली गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. बॅटिंगसाठी सुमित दाखल होताना पाहायला मिळत आहेत आणि आकाश या टीमचा हिरो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो 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 जबरदस्त टर्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय.
पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केलेली आहे. डॉट बॉल. वाह, काय बॉल टाकलाय, जुनं ते सोनं म्हटलात ना. आणि पराग शिंदे यांनी अप्रतिम चेंडू त्या ठिकाणी टाकलाय. ओव्हर नंबर 3 सुरू आहे, धाव संख्या 11. तिसरं षटक मात्र या ठिकाणी मार्गस्थ आहे. यस, जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी पराग शिंदे अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत. या वेळेला फक्त बॉलला ढकलण्याचा प्रयत्न तिकडे राहिला. एक धाव घेतली गेली आहे आणि 3 ओव्हरचा खेळ इकडे संपल्यानंतर धाव संख्या झाली आहे 12. अजून एक षटक बाकी आहे. अपू देवेंद्र साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. या साहेब, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. या मानाच्या गिरगावची माऊली सुवर्ण चषकामध्ये आपलं स्वागत. शिवसेना उपशाखा प्रमुख, आपलं देखील हार्दिक स्वागत. सर्व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहत आहेत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. राहुल शेठ पवार साहेब, बाबूदादा आमच्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचेही हार्दिक स्वागत असणार आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी सरांचंही या ठिकाणी मुख्य मंचावर आगमन होताना पाहायला मिळालंय. शैलीजी पाटील यांचं आगमन होत आहे. जबरदस्त दिशेने शेवटचं षटक, महत्वाचं षटक. पाहूया या एका ओव्हरमध्ये काय होईल. दिवेश पारवे गोलंदाजीसाठी. पहिला बॉल टॅप केला जातोय, तिकडे 1 रन मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 13 धावा धाव फलकावर. शेवटची 20-22 धावांची मॅच सुद्धा चांगली होते इकडे 4 ओव्हरमध्ये. कारण धावा काढण्याची तेवढी काही जास्त संधी नाहीये. धावा धावून काढण्याची सुद्धा तेवढी काही जास्त संधी नाहीये. हॅलो मित्रांनो, कोणाची बुलेट इकडे मागे पार्क केले 8353 मध्येच बुलेट पार्क केले. कोणाचे असेल तर लगेच तिकडून साईडला काढा. 8353. अरे इकडे इकडे लावले, इकडे लावले. हो हो, इकडे वेगवान फटका आला सुद्धा आणि तिकडे रन घेण्याचा प्रयत्न होता खरा, परंतु रन नाहीये. त्या उलट रनआउट झालेत. आणि धाव संख्या जर पाहिली तर आता 13 धावा धाव फलकावर. राहुल शेठ पवार साहेब म्हणजेच बाबूदादा आमच्यामध्ये उपस्थित आहेत. काही क्षणातच अमितजी लोटलीकर साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे या स्पर्धेमध्ये.
डीजे प्रसाद यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. या डीजे प्रसाद आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. मानाची स्पर्धा आहे, अंतिम टप्प्यात आली आहे स्पर्धा. दिवेश पारवे समोर जर पाहिलं तर जयेश नाईक बॅटिंगसाठी. टप्पा पडतोय, त्यानंतर बॉल बाहेर कट होतोय. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. धावसंख्या 1 ने पुढे गेलेली आहे. कमीत कमी 20 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. भव्य दिव्य आयोजन. 1 लाखाचा पहिला पुरस्कार. आणखीन एक चांगला यस प्रसाद आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि मनोपूर्वक अभिनंदन सुद्धा. लग्नाच्या बेडीत अडकायला निघालेला आहात त्यासाठी देखील शुभेच्छा. इकडे शेवटचं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतंय. खरं येताना पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे गेली. 15 धावा. शेवटची ओव्हर सुरू आहे. 1 लाखाचा पहिला पुरस्कार आणि मालिकावीरासाठी 2 व्हीलर बाईक या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने असणारं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळत आहे. छोट्याशा जागेमध्ये एक मोठं आयोजन करण्याचं काम मात्र इकडे केलं गेलं. धावसंख्या झाली आहे ती 15. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. ऋतिक मैदानाच्या आतमध्ये. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे करतील. रबर बॉलने ही स्पर्धा खेळवली जाते. येणाऱ्या 5 आणि 6 जुलै रोजी अंबे माता चषक आणखीन एक मुंबईतील मानाची स्पर्धा त्याची अनाउन्समेंट या ठिकाणी होते. गिरगाव नगरीमध्ये मुगबाट या ठिकाणी जी स्पर्धा होते अंबे माता चषक 5 आणि 6 जुलै रोजी येणाऱ्या कालावधीमध्ये स्पर्धा असेल याची नोंद सगळ्या संघांनी घ्यायची आहे. आणखीन एक मोठा आविष्कार अंडरआर्म क्रिकेटमधील मुंबई आणि महाराष्ट्रातील अंबे माता चषक आपल्या भेटीला येणार आहे जुलै महिन्यात 5 आणि 6 तारखेला. यावेळेला फटका खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या क्षेत्रात आणि पंच घोषित करतात या ठिकाणी. 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे ती म्हणजे आता 16. विविध मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. अंतिम टप्प्यामध्ये या स्पर्धेच्या गिरगावची माऊली सुवर्ण चषक आपण पाहतोय. यस अशोकजी पोटे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. हार्दिक असं स्वागत असेल. यस वैभवजी मोरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वैभवजी मोरे साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. पुढे सरसावले. स्टोक समोर खेळलाय 2 धावांसाठी आणि या 2 धावांनी धावसंख्या गेली आहे 18 धावा धाव फलकावर.
पुढे सरसावले, स्ट्रोक चांगला आणि अडवलाय सुद्धा आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाईल 19. विजयासाठी 20 धावांची आवश्यकता 4 ओव्हरमध्ये. 24 बॉल 20 म्हणजे बऱ्यापैकी स्कोर आहे. फाईट होऊ शकते. 24 बॉल मध्ये 20 धावा करायच्या त्या मॅचला जिंकण्यासाठी. यानंतर फायनल मॅच असेल. चला मॅच दुसऱ्या डावामध्ये आली आहे परंतु मजा येईल. 20 धावांची आवश्यकता परंतु 20 धावा देखील काही सोप्या नाहीयेत. हे व्यावसायिक क्रिकेट खेळणारे संघ एकमेकांच्या विरोधात पुन्हा एकदा टक्कर देताना पाहायला मिळतील या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये. बघूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. एका बाजूला जर पाहिलं तर सुरेश सरोज कुडा अंधेरीचा एक जबरदस्त बॅटर. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर दिवेश पारवे विलेपार्ले अंधेरी परिसरातील आणखी एक टॅलेंटेड खेळाडू. बॉलिंगसाठी पेनचा गोलंदाज येतोय राहुल ठाकूर जो खास पेन मधून या ठिकाणी आलाय रायगडच्या गोलंदाजीसाठी. राहुल ठाकूर पहिला बॉल जबरदस्त टाकलाय. पहा आज एक बॉलर आपल्याला 15 वर्ष वयाचा चिपळूण वरून आलेला पाहायला मिळाला. एक अगदी राजापूर वरून गोलंदाज पाहायला मिळाला. एक पेनचा गोलंदाज पाहायला मिळतोय. म्हणजे या स्पर्धेची कीर्ती सर्व दूरपर्यंत गेली आहे आणि विविध विभागातून मात्र खेळाडू इकडे दाखल झालेले पाहायला मिळाले. राहुल ठाकूर पेन एक्सप्रेस. खोलवर टप्प्याचा बॉल पायात टाकला होता यावेळेला. डॉट बॉल. एक डॉट बॉल मजा आणेल मॅच मध्ये. 24 बॉल मध्ये 20 करायचे आहेत परंतु तेवढेही सोपं नाहीये. तेरा 14 15 जुलै श्री साई स्पोर्ट्सची देखील मानाची स्पर्धा 7व्या पर्वामध्ये आपल्या भेटीला येणार आहे. जे अंबेमाता चषक ही स्पर्धा देखील जुलै महिन्याच्या 5-6 तारखेला आपल्या भेटीला येणार आहे. यावेळेला हळूवार पद्धतीने ऑन साईडला बॉलला ढकलला आणि इकडे चतुराईने एक धाव घेतली गेली आहे. हेच क्रिकेट आहे. कारण गॅप मध्ये स्ट्रोक खेळायचा धावा घ्यायच्या ह्या गोष्टी देखील इकडे कराव्या लागतील.
दिवेश पारवे आणि सुरेश सरोज यांना पण या ठिकाणी पाहतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर वेगवान बॉल, बॅटची कडा घेत बॉल मागे, डॉट बॉल. जर का पहिलं षटक 3-4 धावेचं आलं मजा येईल मॅच मध्ये. धाव संख्या 2 वर स्थिरावलेली आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 धावा धावफलकावर आहेत. सेमीफायनलची मॅच आहे. क्रिकेटचा हा अद्भुत खेळ आहे. एक ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाज पेन वरून इथपर्यंत आलाय म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी टॅलेंट आहे म्हणून त्याला इकडे बोलवलंय. आणि हेच व्यावसायिक क्रिकेट आहे. मैदानावर उतरायचं तर पूर्ण ताकदीरेशी उतरायचं. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग या गोष्टी सोप्या नाही आहेत. कधी कधी वेग वाढवण्याच्या प्रयत्नात टप्प्यावरचं नियंत्रण हटताना पाहायला मिळतं. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 3 धावांवर धावा वाचवायच्यात एका बाजूला, तर एका संघाला धावा करायच्या आहेत. 20 धावांचं लक्ष आहे. धावसंख्या 3 झाली आहे. दोन चेंडूंचा खेळ अजूनही या षटकातील बाकी आहे. राहुल ठाकूर यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला खरा, यशस्वी झालाय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 4 धावा धावफलकावर. चार धावा धावफलकावर. दिवेश पारवे काय फिल्डिंग या ठिकाणी लावली गेलेली आहे. एक एक धाव वाचवायची आहे, त्याच्यासाठीचा हा आटापिटा पाहायला मिळतोय. धाव संख्या मात्र पहिली ओव्हर चांगली राहिली. जरी काही एक्स्ट्रा रन आल्या, पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 4 धावा. मॅच ऑन आहे. अजूनही 18 बॉल आणि 16. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. सामना ऑन आहे. धीरज आलेले आहेत. धीरज स्वतः सकाळपासून सांगतात की माझी म्हणावी तसा परफॉर्मन्स नाही झालाय, मला परफॉर्मन्स करायचा आहे, माझी टीम जिंकेल. तर पाहूया. 18 बॉल मध्ये 16. मॅच अजूनही ऑन आहे. सेमीफायनलचा थरार आपण पाहतोय. प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय. पहिलाच बॉल जबरदस्त टाकलाय. 17 बॉल मध्ये 16 अजूनही करायचे. सामना रंगलाय. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु आणखीन एक डॉट बॉल. यस, मॅच बॉल आता बॉल टू बॉल आली आहे. इकडे जर पाहिलं तर बॅक टू बॅक डॉट बॉल. समीकरण बदललंय. 16 बॉल 16. सामना ऑन आहे. सामना ऑन आहे. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ आज गिरगावात घेऊन आलाय, खोताची वाडीमध्ये घेऊन आलाय. आणि काय जबरदस्त मॅचेस रंगल्या त्या ठिकाणी. असं वाटलं होतं की हा सामना एकतर्फी होतो की काय, परंतु एकतर्फी होईल ते क्रिकेट कसलं. आणि
क्रिकेटच्या खेळाची हीच मजा आहे. दोन्ही डावात मजा येते. एका डावात रिझल्ट नाही लागत, रिझल्टसाठी 2 डाव लागतात आणि आता दुसरा डाव रंगायला सुरुवात झाली आहे. कमी गतीचा बॉल, थोडे शफल झाले, बॉलला मात्र फाईन लेगला वळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. धावसंख्या 1 ने पुढे गेले. 15 बॉल 15 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. या वेळेला पुढे सरसावं स्ट्रोक खेळणे खरे आणि तिकडे 2 धावा मात्र पाहायला मिळतील. टॅप केलाय, 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 7 धावा. पहिल्या 4 बॉलमध्ये 3 धावा आलेल्या आहेत. पाहूया काय होईल. अजूनही मॅच ऑन आहे. आज जबरदस्त दिवस राहिला, चुरशीच्या सामन्यांचा दिवस राहिलाय. क्रिकेट रंगलं गेलं इकडे. हळूवार पद्धतीने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय खरा, परंतु तिकडे एक धाव कंप्लीट केली. अतिशय चुरशी अगदी चपळतेने धावसंख्या 8 वर गेली आहे. हो, इकडे मात्र हो, काय बॉल टाकलाय त्याच्यानंतरचा जबरदस्त. जरी एक आता हेच म्हणत असतील यार, एक धाव चुकीची खर्च केली आणि आता 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धाव संख्या झाली ती 9 आणि अजूनही मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. 12 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. 50-50 सामना तर अजूनही आहे, परंतु बॅटिंग टीमचा एक प्लस पॉइंट आहे, अजून एकही विकेट गेलेली नाहीये. परंतु पाहूयात, 12 बॉलमध्ये 11 धावा करायच्या आहेत. निखिल आलेले आहेत. ठाण्याचे खेळाडू आहेत गोलंदाजीसाठी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अजूनही 2 ओव्हरमध्ये 11 धावा करायच्यात या मॅचला जिंकण्यासाठी. सगळ्यांचं लक्ष ज्या स्पर्धेवर लागलं होतं अशीच ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गिरगावची माऊली सुवर्ण चषक. 12 बॉलमध्ये 11, 12 बॉलमध्ये 9 झालेत. 12 बॉलमध्ये 11 करायचेत. या वेळेला टॅप केला. काय शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली. अशा प्रकारचे स्ट्रोक खेळणं सोपी गोष्ट नाहीये, परंतु एका धावेचा फटका तिकडे खेळला गेलाय. आता मात्र 11 बॉल 10. विद्येजी नार्वेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सातत्याने या मंडळाच्या पाठीमागे खंदे समर्थक म्हणून वेळोवेळी संकटकाळी केव्हाही आवाज द्या, हक्काचे व्यक्तिमत्व
नार्वेकर साहेब आपल्या या ठिकाणी आगमन होत आहे आणि आज वाढदिवस देखील आहे त्यांचा, त्याचं सेलिब्रेशन देखील आज या ठिकाणी होणार आहे. नार्वेकर साहेब या, आपलं स्वागत आहे. जवळ मॅचच्या दिशेने जिकडे अजूनही 11 बॉलमध्ये 10 धावा करायच्या आहेत. 11 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. एका धावेसाठीची झुंज या ठिकाणी पाहायला मिळते. असाच एक जबरदस्त सामना, मैदानात चालू असणारा सामना हा 50,000चा आहे. कारण जो जिंकेल कमीत कमी 50,000 त्याला तर मिळणार आहेत, कारण सेमीफायनलची मॅच आहे आणि जो फायनल जिंकेल त्याला 1,00,000चा पुरस्कार दिला जाणार आहे. लखपती टीम कोणती होणार पुढील 1-1.5 तासात कळेल. खोलवा टप्प्याचा बॉल समोर खेळलाय, वाह काय अडवलाय, जबरदस्त. अखिल त्या ठिकाणी होते, बिट्टू आणि बॉलला अडवण्यात यशस्वी राहिले. समीकरण पुन्हा एकदा बदललं जात आहे. 10 बॉलमध्ये 9 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. धावसंख्या झाली 11. प्रेक्षकांनी सुद्धा या स्पर्धेला डोक्यावर घेतलं. काल पावसाने मात्र मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली, परंतु तरी सुद्धा प्रेक्षक उत्तर रात्रीपर्यंत मैदानात थांबले. राहुल शेठ पवार साहेब, बाबूदादा हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. यावेळेला टॅप केला खरा, परंतु तो जातो थोडासा वाईट जातोय आणि तिकडे एक धाव मिळेल. धावसंख्या 1ने पुढे. एका टीमला 1 रन पाहिजे प्रत्येक बॉलला आणि एका टीमला अजूनही 1 बॉल डॉट पाहिजे. तो आला तर मॅच मध्ये आणखी मजा येईल. आणि धावसंख्या जर पाहिली तर अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी, 8 धावा करायच्या आहेत. दिवेश पारवे, बॅकफुटला गेले, टॅप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे. एका धावेने धावसंख्या मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 8 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. हो हो हो, पुन्हा एकदा चांगला आज तो खेळलाय. अशा प्रकारे गॅप काढणं सोपी गोष्ट नाहीये. 7 बॉलमध्ये 6. सात बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता फायनलला जाण्यासाठी. मालाड विरुद्ध कामोटे. पुढे सरसावत खेळले, तिकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. नॉट आउट. आणि आता मात्र मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये.
6 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे आणि गोलंदाजीसाठी आकाश गुरव पहिल्या दोन्ही मॅच जबरदस्त कामगिरी राहिली आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. 6 बॉलमध्ये 5, एका टीमला 6 बॉलमध्ये 5 करायच्यात, एका टीमला 6 बॉलमध्ये 5 वाचवायच्या आहेत. अजित सरांनी देखील एक वरती इशारा केलाय, थोडस थांबायला ऑर्डर दिली आहे. पाहूया काय होईल. पहिला बॉल आउट आहे की नाही हे नंतर कळेल, परंतु डॉट बॉल मात्र आलाय आणि मॅच मध्ये रंगतदार मात्र निर्माण झालेली आहे. येस, Disconnected. किती बॉल डॉट केले बघ तिने दिवस 5 ते 6 बॉल डॉट केले. ऐकायला पाहिजे ना, ऐकायला काय करणार. आता मात्र 5 बॉल 5 रन. फायनल मध्ये कोण जाणार कोणालाच माहिती नाहीये. शेवटचे 5 मिनिटं ठरवतील फायनल मध्ये जाणारी टीम कोणती असेल. मालाड जाणार की कामोठे जाणार फायनल मध्ये. 5 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. दिवेश आणि सुरेश सरोज ही सलामीची जोडी मैदानातच आहे, परंतु पाहायचं इकडे काय होईल. पाऊस आल्यानंतर सामना थोडासा वेगळा होऊ शकतो. फायदा कुणाचाही होऊ शकतो आणि तोटाही कुणाचाही होऊ शकतो. पाहूया काय होईल. 5 बॉल मध्ये अजूनही 5 धावांची आवश्यकता. आकाश गुरव यावेळेला स्ट्रोक खेळलाय करा. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. चार बॉल 4 रन. पाहूया अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला हा सामना पाहायला मिळतोय. मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेची सेमीफायनल सुरू आहे. पाऊस कोसळायला सुरुवात झालाय, परंतु मॅच मात्र अतिशय रंगात आली आहे. प्रेक्षकांनो, मॅच आवडली असेल तर एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अंतिम टप्प्यामध्ये माऊली सुवर्ण चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एका 4 मध्ये 4. यावेळेला पुढे सरचा स्ट्रोक खेळलाय आणि 3 मध्ये 3. कोण जाणार फायनल मध्ये. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते विस्मया ओमकार मालाड, दुसऱ्या बाजूला अधिरा सत्यविनायक कामोटे. 3 बॉल 3 धावा. शेवटच्या टप्प्यात आलेला हा सामना पाहायला मिळतोय. यानंतर फायनल मॅच आहे, परंतु कोण जिंकणार या मॅच मध्ये याची चर्चा देखील पाहायला मिळते. पावसाचं आगमन देखील या ठिकाणी झालंय खरं, परंतु पाहूया प्रेक्षकांना त्याची काही तमा नाहीये. आम्हाला मॅच पाहिजे आहे, आम्हाला ही सेमीफायनल पाहिजे आहे. गिरगावची माऊली सुवर्ण चषक पाहायचा आहे. हो कदाचित पावसाच्या थेंबाने थोडासा बॉल ओला केला आणि बॉलरला ग्रीप पकडायला थोडासा प्रॉब्लेम झाला. आता मात्र 3 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. सामना संपलेला नाहीये. 3 बॉल 2 धावांची आवश्यकता. दिवेश एका बाजूला पाहायला मिळत आहेत. एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा कामोटेला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. पाहूया काय होईल या ठिकाणी. बॅटर की बॉलर, बॉलर की बॅटर, मालाड की कामोटे. सध्या गिरगाव यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु अशा ठिकाणी खेळलाय ज्या ठिकाणी बॉल नाही पकडू शकले. आणि आता 2 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. जो जिंकणार फायनलला जाईल.
1,00,000साठी आपला दावा पेश करेल आणि जो पराभूत होईल या स्पर्धेच्या बाहेर जाईल. पाहूया या ठिकाणी काय होईल. 2 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. धाव जरी 1 असेल ना ती तर करावी लागणार आहे, त्याच्यासाठी प्रयत्न तर करावे लागणार आहे. त्याच्यामुळे पाहूया, जरी 1 धाव आहे अजूनही मॅच ऑनच आहे. टॅप वा काय खेळलाय सुरेश सरोजकुडा आणि या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळते विस्मया ओमकार मालाड फायनल मध्ये दाखल होतोय. अभिनंदन. अंतिम फेरी मात्र दाखल होताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे, ज्यांच्या आगमनाची आपण अगदी आतुरतेने वाट पाहत होतो. या स्पर्धेसाठी ज्यांचं प्रमुख असं योगदान लाभलेलं आहे, महाराष्ट्र राज्याचे गतिमान मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम पाहिलं, महाराष्ट्र राज्याचे कार्यतत्पर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे जवळचे सहकारी अमितजी लोटलीकर साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे, ज्यांच्या माध्यमातून काही दिवसापूर्वीच हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहिली आणि आज